आपण पाहू शकतो आत्ताच वाल्मिक कराड यांना आरोग्य तपासणी करून केज उपजिल्हा रुग्णालयातून पोलीस पथक आत्ताच न्यायालयाच्या दिशेनं रवाना झालेलं आहे। आणि आपण पाहतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन्ही बाजूनं काही समर्थक आणि काही विरोधक दोन्हींनी मोठी गर्दी केलेली आणि आपण बघू शकतो आता पोलीस या सगळ्यांना पांगवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। एकूणच दोन्ही बाजूनं या ठिकाणी समर्थक आणि विरोधक हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी असल्यामुळं या दोघांनाही पांगवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे। सुरक्षेमध्ये पोलिसांनी अतिशय तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। कोणती चूक होणार नाही याची काळजी पोलीस पावलोपावली या ठिकाणी घेताना दिसत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ही सगळी दृश्य आपण बघतो आहे। पोलिसांनी या चौकाच्या पूर्ण बाजूनं आपला बंदोबस्त वाढवलेला आहे, कारण कळंब रोडला आणि अंबेजोगाई रोडला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दोन्ही बाजूला या ठिकाणी समर्थक आणि विरोधक दोन्हीही मोठ्या संख्येनं जमा झाल्यामुळं कदाचित या घटनेचा विरोध करणारे काही आहेत आणि काही समर्थनार्थी काही नागरिक युवक या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळं या दोन्हीमध्ये कुठलाही वाद होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन योग्य काळजी घेताना आपल्याला दिसते। आपण पाहू शकतो या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलं असेल वाल्मिक कराड यांना त्यांची आरोग्य तपासणी उपजिल्हा रुग्णालय केज या ठिकाणी करून पोलीस बंदोबस्तात त्यांना केजच्या न्यायालयात आणण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आता न्यायालयीन कारवाई सुरू झालेली आहे, कारण त्यांची आरोग्य तपासणी झाल्यानंतरच जे दोन्ही बाजूचे वकील युक्तिवाद करतील आणि त्यांना कदाचित कोणत्या स्टँडवर जामीन मागतात आणि कोणत्या स्टँडवर नाकारतात हा न्यायालय अभ्यासपूर्वक या ठिकाणी निर्णय देऊ शकतं। अद्याप आपण बघू शकतोय मगापासून या ठिकाणी नागरिकांची युवकांची थोडी मोठी गर्दी आहे, मात्र पोलीस वेळोवेळी त्यांना पांगवण्यासाठी आपल्या परीनं प्रयत्न करताना दिसत आहेत। पोलीस समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांची योग्य ती काळजी या ठिकाणी घेताना आपल्याला दिसत आहेत। जाधव आणि शिंदेचे असतात प्रॉपर केसेस। आपण पाहू शकतो आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी योग्य तऱ्हेनं या ठिकाणची गर्दी नियंत्रणात आणलेली आहे आणि आता बऱ्यापैकी गर्दी दोन्ही बाजूची कमी झालेली आहे। खरं तर ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि ही पोलिसांना सुरळीत पार पाडणं हे गरजेचं आहे। त्यामुळं ते आपल्या आपल्या कौशल्यानं या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून या ठिकाणी काम करत आहेत। आपण बघू शकता की दोन्ही बाजूला या ठिकाणी आता
बऱ्यापैकी पोलिसांनी ही जी गर्दी होती, दोन्ही बाजूनं गर्दी आलेली होती, तर ती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आणलेली आहे आणि आता कमी झालेली आहे. आत्ताच आपण बघितलं असेल, थोड्या वेळापूर्वीच ज्या गाड्या आल्यात त्या केजच्या उपजिल्हा रुग्णालयात वाल्मिक कराड्यांना खरं तर आरोग्य तपासणीसाठी, जे की न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे, नेण्यात आलं होतं आणि आता त्यांना परत केजच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि तिथून आता कामकाज सुरू झालेलं आहे. हा केज तहसील आणि पुढं न्यायालय परिसराचा रोड आता निर्मनुष्य जवळजवळ झालेला आहे, आपण बघू शकतो आहे. कारण जी गर्दी होती मग ती आता पूर्णपणे या ठिकाणी दिसत नाही. पोलीस प्रशासनानं योग्य ती काळजी घेतलेली. रात्रीचे 10 वाजता आहेत आता जवळजवळ आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी आता पोलिसांच्या नियंत्रणात पूर्ण परिस्थिती आहे.